समर्थ न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। समोरून गेला का तेव्हा काय नव्हतं, हा बोलतो 2 मिनिटात मी आलो, हे पेटला होता ठिकाणी हे मोटर गिरा तो जास्त जण बोल नको, एका एका बोला जरा हो दम्माने बप्पा प्रशांत वर्ण खाली वर्ण नाही का जरा जाणं बी आतमध्ये जरा ओढू लागते ती जाऊ तू एकदम पाणी टाकलं पाहिजे, ते हलं नाही पाणी टाकलं। आम्ही मंगळवार पेठ खंडोबा चौकात थांबलो होतो, त्यावेळेस एक मुंगशी रोडने एक माणूस आला। त्या माणसाने आम्हाला सांगितलं की असं एक कंपनी लागली मुंगशी रोडच्या म्हणून। त्यावेळेस आम्ही 4-5 जण गाडीवर इकडं मुंगशी रोडच्या दिशेने धाव घेतली। इकडं आल्यानंतर आम्हाला संपूर्ण कंपनी पेटलेली होती। त्यानंतर अग्निशमन दलाला फोन केला होता आम्ही पण। तेवढ्या एक 15 मिनिटात अग्निशमन दलाची गाडी आली। गाडी आल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून तिथले पत्रे काढले। एक JCBच्या साह्याने, एक ट्रॅक्टर तिथं होता, तो ट्रॅक्टर साईडला घेतला, JCBच्या साह्याने पत्रे फोडले। त्यावेळेस कुठं ते आग विझवण्याचा प्रयत्न करत त्यावेळेस आग विझली आणि एक 20-25 लोक अचानक आली। परत सर्वांच्या मदतीने आग विझवण्यात यशस्वीरित्या पार पडली आणि या परिसरातील सर्व ठिकाणी धूळ निर्माण झालेली होती। आणि धूळ निर्माण झाल्यामुळं तिथं कामगाराला विचारलं असता त्या कामगारांनी सांगितलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे आणि उन्हाचं तापमान खूप असल्यामुळे टेम्परेचर पूर्ण ही भुसामाल असल्यामुळे आग जास्त प्रमाणात लागली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आम्ही 4-4:30 टायमात खंडोबा चौकात इथे थांबलो होतो। तेवढ्यात एक 2 व्हीलर आली, म्हणली मुंगशीरोडला अशी कंपनी, त्या कंपनीला आग लागली म्हणून कळतात आम्ही दोघं मोटरसायकलवर आलो। त्यावेळेस इथं आग चालू होती। मग विचारलं अग्निशामकला फोन लावला आहे का, त्यांनी फोन लावला, परत आम्ही फोन लावला। तेवढ्यात अग्निशामक आली। अग्निशामक आम्ही त्यांना मदत केली। भूषण आग होती त्यावेळेस आम्हाला त्यांनी नगरपालिकावाल्यांनी मदत केली, आम्ही त्यांना मदत केली। गावातली थोडी मंडळी आली मदत करायला। त्यावेळेस आम्ही अग्निशामकचे हे घेतले, मशीन घेतले आणि विझवायला चालू केलं। भूषण आग होती आतमध्ये कंपनीमध्ये, मस्त JCBने तोडून फिरून आग विझवण्याचे काम केलं आम्ही। हां, मला फोन आल्यापासून 5 मिनिटाच्या अंदाजावर मी ह्या पॉईंटला पोचलेलो आहे आणि इथं आल्यानंतर पाहिलं तर भयानक जाळ लागलेला होता, पूर्ण कारखाना पेटलेला होता आणि सर्व गावातील काही लोक पण इथं येऊन थांबलेले होते। आल्यानंतर आमचे काही कर्मचारी आणि गावातल्या लोकांनी सहकार्य करून
थोडंसं आटोक्यात आणलेलं आहे. आणखी थोडंफार राहिलेलं आहे, ते चालू आहे, प्रयत्न चालू आहेत बुजवण्याचे. ठीक आहे. मोटरच्या शॉक सर्किटमध्ये पेटलेलं आहे, त्यामध्ये हे शेड वगैरे पकडून मशिनरी वगैरे पकडून, मशिनरी असेल एक 30-40 लाखाच्या, शेड एक 8 लाखाचा आणि माल एक 25 लाखाचा, जवळपास 60-70 लाखाचं ते नुकसान झालेलं आहे.